आता महापालिकेसाठी तुम्ही काय काळजी घेता? आमची काळजी आम्ही घ्यायला सुरू केलेली आहे. यावेळेला एक तर मत द्या नाही तर लाच घ्या अशाच भूमिकेत आम्ही असू. कोणाला खोटं मतदान करणाऱ्याला चोपणारच होतो आम्ही. या मतदान केंद्रावर वाट बघतोय तुमची. यावेळेला पूर्ण अभ्यासाने मतदार याद्या घेऊन मतदान केंद्रात आमची पोरं बसतील. ओके. जो ज्याचा दरवाजा बंद तो मतदानाच्या दिवशी जर आला तर त्याचा बाहेर कार्यक्रम आहे. तुम्ही आधी जाहीर करून भाजपला सावध करताय. ज्याला यायचं त्यांनी यावं, भाजप असो किंवा कोणी असो. भाजप काय बाप नाही आमचा की मतदान मेहनत करणाऱ्या मुलांना पाडण्यासाठी अशा प्रकारची खोटे मतदार आणावं. आपण लोकशाही म्हणतो ना, मग लोकशाहीच्या कुठल्या कलमात हे बसतं? आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेतल्या कुठल्या कलमात हे बसतं की बोगस मतदान करावं? त्यामुळे ते तुम्ही यंदा होऊन देणार नाही. यावेळेला आमच्या मतदार, यावेळेला शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक यांना धडा शिकवणार. तुमचा आणि राजन विचार यांचं ठाण्यामध्ये जमतं का? राजसाहेबांचं ज्यांच्याबरोबर जमतं त्यांचं आमच्याबरोबर जमतं. ज्यांचं साहेबांबरोबर जमत नाही त्यांच्याबरोबर आमचं पण जमत नाही. इतका विश्वास इतका विश्वास आहे. तुमच्या आणि राजसाहेबांची पहिली भेट केव्हा झाली होती? माझी आणि सन्माननीय राजसाहेब अशा तर 2-3 आठवणी आहेत. 1998ला मी 7वी-8वीत होतो. त्यावेळेला आमच्या ठाण्याचे एक नेते होते शिवसेनेचे, सतीश प्रधान. ते मॅरेथॉन ठेवायचे. मॅरेथॉनला सकाळी सगळ्या मुलांना जमा करून आणायचे शाळेतल्या, गर्दी दिसावी म्हणून. सो त्या गर्दीत मी पण होतो. आणि त्यावेळेला पहिल्यांदा एक खूप सुंदर वाईट कपडे घातलेला माणूस, असे लांब केस, आणि भाषणाला उभा राहिल्यावर साहेबांचं पहिलं वाक्य होतं, हे अशा ठिकाणी मी कोणी असं उभा आहे असं उभा आहे, मी भाषण नाही करू शकत. ती पडलेली माझ्या आयुष्यातली पहिली छाप. अरे असं कसं भाषण असू शकतं ना, कारण टिपिकल त्याच्या आधी 4 भाषणं झाली ती टिपिकल भाषणं होती. आणि अचानक एक मुलगा येतो आणि अशा प्रकारे बोलतो, मी असं काही भाषण करू शकणार नाही. सो ती पहिली छाप होती. आणि दुसरी भेट माझी सन्माननीय राजसाहेबांची 2006ला झाली, ज्यावेळेला टेंबी नाक्याची दिघे साहेबांची देवी आहे त्याची जत्रा असते. सो आम्ही त्या जत्रेला दरवर्षी आमच्या सगळ्या मुलांची तयारी असायची. आम्ही जत्रेत फिरायचो. त्यावेळेला एक अचानक गाड्यांचा ताफा आला आणि तो थांबला. सो तो जेव्हा थांबला त्यावेळेला मी इथे होतो आणि साहेब इथे होते. आणि त्यावेळेला अतिशय जवळून मी राजसाहेबांना पाहिलं. आणि त्यावेळेला मी राज ठाकरेंना पाहिलं. म्हणजे पुढचे 2-3 दिवस माझं तेच चालू होतं, अरे मी एवढ्या जवळून पाहिलं साहेबांना, असं ते होतं. आणि मग अचानक सगळ्या गोष्टी मला त्या बाजूने खेचायला सुरू केलं. मग मला सतत साहेब दिसायला लागले, साहेबांची भाषणं टीव्हीवर दिसायला लागली. आणि तो पक्ष स्थापनेचा काळ होता साहेबांचा. मग ठरवलं सगळ्यांनी की साहेबांसोबत जायचं. त्यावेळेला आम्ही 30-40 मुलं होतो. सगळेच्या सगळी जण एकत्र साहेबांकडे गेलो. आणि आनंदाची गोष्ट, त्यातला एकही अजून कमी नाही झाला. बरं, ते 40 मुलं, त्यातले एक मुलगा आमचा गेला, एक्सपायर झाला. पण उरलेले सगळे आजही माझ्यासोबत त्याच पक्षात आहेत. ओके. आजही त्यातच काम करतोय आम्ही सगळेजण. एकही मुलगा इतर कुठल्याही पक्षात. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.